नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. मौजेवाडी बेलदार येथील श्री क्षेत्र पारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या ओम नमः शिवाय मंत्राचा जप असंख्य शिवभक्तांनी जपला. तर कळशारोहणाचा सोहळा महादार रविशंकर शिवाचार्य महाराज रायपटणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. तालुक्यातील मौजे वाडी बेलदर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या किल्ले महिपत गडावरील स्वयंभू श्री क्षेत्र पारेश्वर मंदिर जीर्णोद्वार कलशारोहण सोहळा शनिवारी 14 रोजी मठाधिपती श्री प108 महादाय रविशंकर शिवाचार्य महाराज रायपाटणकर यांच्या शुभहस्ते कलशारोहण सोहळा संपन्न झाला. आनंददायी वातावरणात पार पडला. याचवेळी सकाळच्या वेळी स्वयंभू श्री पारेश्वरावर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करीत असंख्य शिवभक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. सदरचा कलशारोहण सोहळा श्री क्षेत्र महिपतगड मौजे वाडी बेलदार येथे पूर्वजनाच्या पुण्याईने भगवान शिवशंकर आणि पारेश्वर कृपेने गुरुवर्य ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच गुरुवर्य दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाने सकलिंग जंगम यांच्या प्रेरणेने शुक्रवारी 13 रोजी तर सोमवारी 16 रोजी या कालावधीत साजरा करण्यात आला. या 4 दिवस चाललेल्या सोहळ्यामध्ये असंख्य शिवभक्तांची हजेरी होती. 15 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी गृहराज्यमंत्री आणि योगेशदादा रामदासभाई कदम यांनी नवनियुक्त पंचायत समिती सदस्य आणि नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य आणि सचिन धाडवे सरपंच सुनीता कासार तसेच आपल्या सहकाऱ्यांसह महिपत गडावर दाखल होत पारेश्वराची पूजा अर्चा करून दर्शन घेतलंय. यावेळी महिपत गडावरील पारेश्वर मंदिराचे बुवा अनंत बुवा जाधव यांनी योगेशदादा कदम यांचं जंगी स्वरूपात स्वागत करून महिपत गडावरील 225 एकर जमिनीपैकी 5 एकर जमीन मला द्यावी तसेच पारेश्वराच्या मंदिरापर्यंत रस्ता न्यावा अशी मागणी यावेळी अनंतबुवा जाधव यांनी केली आहे. आपल्या मागणीचा विचार जरूर केला जाईल अशी ग्वाही देखील योगेशदादा कदम यांनी यावेळी दिली आहे. महिपत गडावरील वातावरण थंड आणि शांत असल्याचा आस्वाद घेत आनंद व्यक्त करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज खेड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.